नमस्कार, मी सुदर्शन सुर्वे न्यूज डंकामध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो। महाराष्ट्राच्या राजकारणात आज पुन्हा एकदा असा राजकीय स्फोट झालाय की ज्याचा आवाज थेट मातोश्रीपासून दिल्लीपर्यंत घुमत आहे। ज्या उद्धव ठाकरे यांनी 2022च्या बंडानंतर पक्ष सावरल्याचा दावा केला होता, त्याच उद्धव ठाकरेंना आता त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील आणखी एक मोठा धक्का बसलाय। आईबाबांची शपथ, साईबाबांची शपथ, आई भवानीची शपथ घेणारे खासदार आता वेगळी वाट धरताना दिसत आहेत। त्यामुळे प्रश्न एकच आहे, शपथा खोट्या ठरल्या की नेतृत्वावरील विश्वास उडालाय। विशेष म्हणजे 4 वर्षांपूर्वी आमदार गेले तेव्हा जे कारण सांगितले गेले, आज खासदारांच्या बंडातही तेच कारण चर्चेत आहे। संवादांचा अभाव, नेतृत्वापर्यंत पोहोचता न येणं आणि पक्षातील वाढती अस्वस्थता। दुसरीकडे विरोधक आता थेट आरोप करतायत की उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त नुकसान जर कोणत्या व्यक्तीने शिवसेनेचे केले असेल तर ते संजय राऊत यांनी। पक्ष वाढवण्याऐवजी पक्षात संशय, संघर्ष आणि सततचा वाद निर्माण झाला असा आरोप त्यांच्यावर केला जात आहे। आता प्रश्न एवढाच नाही की 6 खासदार का गेले, प्रश्न आहे की 4 वर्षांपासून सुरू असलेली गळती थांबवण्यात ठाकरे गट का अपयशी ठरत आहे। ऑपरेशन टायगर हा फक्त राजकीय कार्यक्रम होता की उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावरील अविश्वासाचा सार्वजनिक स्फोट होता? चला संपूर्ण घटनाक्रमांचा सविस्तर वेध घेऊया। गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन टायगर या शब्दाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती। अनेकांना वाटत होते की ही फक्त अफवा आहे, काहींना वाटत होते की हा मानसिक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, तर काहींना खात्री होती की दिल्लीत काहीतरी मोठी खिचडी शिजत आहे। पण आता 6 खासदारांनी स्वतंत्र गटाची नोंदणी केल्याची माहिती समोर आल्यानंतर हे स्पष्ट झाले की ऑपरेशन टायगर हा राजकीय फुगा नव्हता, तर त्यामागे प्रत्यक्ष राजकीय गणित आखले गेले होते। आणि सर्वात मोठा प्रश्न आता उपस्थित होत आहे तो म्हणजे हे सर्व अचानक झाले की याची चाहूल आधीपासूनच होती। कारण काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी खासदारांची बैठक घेतली होती। त्या बैठकीला 4 खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते, तर 5 खासदार ऑनलाईन जोडले गेल्याचे सांगण्यात आले। त्यावेळी संजय राऊत आणि ठाकरे गटाकडून एक संदेश दिला जात होता, सर्व खासदार आमच्या सोबत आहेत। इतकेच नाही तर नागेश पाटील आष्टीकर यांचा व्हिडिओ देखील चर्चेत आला होता। त्या व्हिडिओमध्ये सर्व खासदारांनी माध्यमांसमोर जाऊन आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत असे स्पष्ट सांगावे अशी चर्चा होताना दिसत होती। त्यानंतर संजय राऊत यांनी मोठ्या आत्मविश्वासाने दावा केला होता की काहींनी साईबाबाची शपथ घेतली, काहींनी आईबाबांची शपथ घेतली, काहींनी आई भवानीची शपथ घेतली आणि उद्धव ठाकरे यांची साथ कधी सोडणार नाही असे आश्वासन दिले। पण आता प्रश्न असा आहे की जर त्या शपथा खऱ्या होत्या तर आज 6 खासदारांनी वेगळी वाट का निवडली, आणि तर ते आधीपासूनच जाणार होते तर त्या शपथांचा गाजावाजा का करण्यात आला? पण त्या सगळ्यात मोठी फजिती कोणाची झाली असेल तर ती उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची। कारण कालपर्यंत छातीटोकपणे सांगितलं जात होतं की आमचे सर्व खासदार आमच्यासोबत आहेत, त्याने आई बाबांची शपथ घेतली आहे, साईबाबांची शपथ घेतली आहे, आई भवानीची शपथ घेतली आहे। मग आज तेच खासदार दिल्लीत जाऊन वेगळा गट कसा स्थापन करतायत? याचा अर्थ 2 पैकी एकच गोष्ट खरी असू शकते। एकतर शपथांच्या गोष्टी जनतेला सांगितल्या गेल्या आणि नेतृत्वाला स्वतःच्या खासदारांची मानसिकता आणि नाराजी समजलीच नाही। दोन्ही परिस्थितीत नामुष्की मात्र ठाकरे गटांची झाली आहे। 4 वर्षांपूर्वी आमदार गेले तेव्हा सांगितले गेले की काही लोक गद्दार आहेत। आज खासदार गेले तर पुन्हा तेच गद्दार, उद्या आणखी कोणी जाईल तर तोही गद्दार। पण प्रत्येक वेळी जाणारेच गद्दार असतील तर पक्षात उरल्याने आत्मपरीक्षण कधी करायचं? पक्षातून लोक बाहेर पडत आहेत आणि नेतृत्व मात्र अजूनही वास्तव स्वीकारायला तयार नाहीयेत, अशी टीका आता उघडपणे होऊ लागली आहे। विशेष म्हणजे संजय राऊत यांचे दावे तर एकमेकांनाच छेद देताना दिसतात। एका बाजूला ते म्हणतात खासदारांनी शपथ घेतली होती, तर दुसऱ्या बाजूला तेच म्हणतात की कोट्यावधी रुपयांचे व्यवहार झाले। मग नेमकं खरं काय? जर खासदार इतकेच विश्वासू होते तर ते गेले कसे? आणि जर ते विकले जाणार होते हे माहीत होते तर त्यांना रोखण्यासाठी काय केले? या प्रश्नांची उत्तरे मात्र कुणाकडे दिसत नाहीयेत। आज महाराष्ट्रात अनेक जण एकच गोष्ट बोलताना दिसत आहेत, एकनाथ शिंदे यांनी 6 खासदार नेले ही बातमी आहे, पण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरील विश्वास किती ढासळलाय ही त्याहूनही मोठी बातमी आहे। कारण विरोधक पक्ष फोडू शकतात, पण पक्ष सोडण्याचा निर्णय शेवटी पक्षातील लोकच घेतात। आणि जेव्हा वारंवार स्वतःचे लोक पाठ फिरवू लागतात तेव्हा समस्या बाहेर नसते, ती घरातच असते। राजकारणात आरोप करणे सोपे असते, पण आत्मपरीक्षण करणे कठीण असते। आज ठाकरे गटासमोर सर्वात मोठा प्रश्न आहे की 4 वर्षांपूर्वी जे कारण सांगून आमदार गेले होते तेच कारण पुन्हा खासदार सांगत असतील तर त्याकडे गांभीर्याने पाहिले जाणार की नाही? 2022 मध्ये अनेक आमदारांनी सांगितले होते की उद्धव ठाकरे भेटत नाहीत, वेळ देत नाहीत, संवाद होत नाही। आज पुन्हा विरोधक आणि बंडखोर नेत्यांकडून तेच सांगितले जात आहे। मग हा केवळ योगायोग आहे का? विरोधक तर सरळ म्हणत आहेत की महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या निवडणुका झाल्या, विधानसभा झाली, लोकसभा झाली, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वातावरण तयार झाले, पण उद्धव ठाकरे मैदानात उतरलेच नाहीत। कार्यकर्त्यांची थेट संवाद कमी झाला,
अनेक लोकप्रतिनिधींना वाटू लागले की पक्षाचे नेतृत्व आणि संघटना यांच्यामध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. ही टीका खरी की खोटी हा वेगळा विषय आहे, पण सतत एकच प्रकारची टीका होत असेल तर त्यावर विचार करणे आवश्यक ठरते. दरम्यान संजय राऊत यांनी बंडखोर खासदारांवर संताप व्यक्त करताना अतिशय कठोर शब्द वापरले. बेईमानी त्यांच्या रक्तात होती असे ते म्हणाले. काहींना शिवाई दिल्या. पण यानंतर सोशल मीडियावर उलट प्रश्न विचारला गेला, जर हे लोक इतकेच बेईमान होते तर त्यांना उमेदवारी कोणी दिली, त्यांच्यावर विश्वास कोणी ठेवला, त्यांना खासदार कोणी बनवले, जेव्हा ते निवडून येतात तेव्हा ते निष्ठावंत होते आणि पक्ष सोडताच ते बेईमान झाले का, हा प्रश्न सामान्य मतदार विचारत आहे. आता संपूर्ण प्रकरणात आणखी एक मुद्दा पुढे येतो आणि तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा. शिंदे गट आणि त्यांचे समर्थक सातत्याने एक आरोप करतात. ते म्हणतात की खरी गद्दारी 2022 मध्ये झाली नाही, ती 2019 मध्ये झाली, जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर ज्यांच्यावर टीका केली त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन करण्यात आली. त्यांचा दावा आहे की शिवसेनेचा मूळ DNA हिंदुत्वाचा होता, आक्रमक भूमिकेचा होता, बाळासाहेबांचा अजेंडा स्पष्ट होता. पण एका रात्रीत पक्षाची दिशा बदलली गेली आणि त्यातून अस्वस्थता निर्माण झाली. हा मुद्दा शिंदे समर्थक वारंवार मांडताना दिसतात. त्यांचे म्हणणे आहे की एकनाथ शिंदे यांनी बंड केले ते सत्ता मिळवण्यासाठी नव्हे तर शिवसेनेचा मूळ विचार जपण्यासाठी. हा दावा किती योग्य की अयोग्य यावर मतभेद असू शकतात, पण आजही हा मुद्दा मोठ्या प्रमाणावर जनतेमध्ये चर्चेला जात आहे. हे वास्तव आहे. सोशल मीडियावर आणखी एक चर्चा जोरात आहे. अनेक जण म्हणतात की संजय राऊत यांना इतकी माहिती होती, जर त्यांना माहीत होते की काही खासदार जाणार आहेत, जर त्यांना आधीपासूनच हालचालींची कल्पना होती तर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगण्यापेक्षा पक्षांतर्गत उपाययोजना का केल्या नाहीत. सकाळी 9 वाजता पत्रकारांसमोर येऊन माहिती देण्यापेक्षा रात्री उशिरापर्यंत खासदारांशी संवाद का साधला नाही, हा प्रश्न आता मोठ्या प्रमाणावर विचारला जात आहे. काही टीकाकर्ते आणखी पुढे जात आहेत. त्यांचा आरोप आहे की संजय राऊत यांच्या आक्रमक आणि सततच्या वक्तव्यांमुळेच पक्षातील अनेकांना अस्वस्थता वाटू लागली आहे. पक्षाचे वाटोळे करण्याची सुपारीश त्यांनी घेतली आहे, अशी टीका विरोधकांकडून होत आहे. अर्थात हा विरोधकांचा आरोप आहे, पण राजकीय चर्चेत हा मुद्दा मोठ्या प्रमाणावर फिरताना दिसत आहे. दरम्यान काही नेत्यांबाबत वेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत. अरविंद सावंत, अनिल देसाई यांच्यासारखे नेते एकनिष्ठ राहतील असे बोलले जात आहे. तर दुसरीकडे राजाभाऊ वाजे यांच्याबाबतही विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. 7वा खासदारही जाऊ शकतो अशा चर्चांनी ठाकरे गटाची चिंता वाढली आहे. या चर्चा कितपत खऱ्या आहेत हे पुढील काळच ठरवेल, पण एवढे नक्की की वातावरण संशयाचे आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते, पक्ष विरोधकांमुळे संपत नाहीत. पक्ष आतून कमकुवत झाले की विरोधकांना संधी मिळते. जर कार्यकर्ते नाराज असतील, आमदार नाराज असतील, खासदार नाराज असतील, नगरसेवक नाराज असतील तर विरोधक फक्त दरवाजा उघडतात. बाहेर पडायचा निर्णय आतले लोक घेतात. ही राजकारणाची कठोर पण वास्तववादी बाजू आहे. हा ठाकरे गटासमोर सर्वात मोठं आव्हान भाजप, शिंदे गट किंवा विरोधकांचं नाही आहे. सर्वात मोठं आव्हान म्हणजे स्वतःच्या घरात निर्माण झालेला अविश्वास आहे आणि त्या अविश्वासाला खतपाणी घालण्याचं काम नेमकं कोणी केलं, हा प्रश्न आता उघडपणे विचारला जात आहे. अनेक शिवसैनिक आणि माजी पदाधिकारी थेट नाव घेऊन सांगतात की संजय राऊत यांनी शिवसेनेचे जितकं नुकसान विरोधकांनी केलं नाही त्यापेक्षा जास्त नुकसान त्यांच्या बेधडक वक्तव्यांनी आणि वादग्रस्त राजकारणाने केलं. पण संघटनेपेक्षा रोजच्या पत्रकार परिषदांना महत्त्व दिलं गेलं. कार्यकर्त्यांपेक्षा टीव्ही स्टुडिओ महत्त्वाचे झाले आणि जमिनीवरील वास्तवापेक्षा राजकीय भ्रम रंगवले गेले. परिणाम असा झाला की एकामागोमाग एक आमदार गेले, खासदार गेले, पदाधिकारी गेले आणि तरी दोष फक्त इतरांनाच दिला गेला. आज परिस्थिती अशी आहे की पक्षातील लोक निघून गेल्यावर त्यांना गद्दार म्हणणे सोपं आहे, पण ते जाण्यापूर्वी त्यांना थांबवण्यासाठी काय केलं याचं उत्तर कोणाकडे नाहीये. 4 वर्षांपासून पक्षाची गळती सुरू आहे आणि प्रत्येक वेळी त्याच त्या घोषणा, तेच आरोप आणि तीच पत्रकार परिषद. त्यामुळे आता अनेक राजकीय निरीक्षक म्हणू लागले आहेत की विरोधकांनी जितके घाव घातले नसतील त्यापेक्षा जास्त घाव पक्षाच्या नेतृत्वाभोवती निर्माण झालेल्या चुकीच्या राजकीय सल्लागारांनी घातले आणि त्या चर्चेत सर्वात जास्त नाव घेतलं जातं ते संजय राऊत यांचं. एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडली तेव्हा अनेकांनी तो अपघात मानला होता, पण आता खासदारांचा गटही त्यांच्याकडे झुकताना दिसतोय. आणि जर म्हणू लागले आहेत की हा अपघात नाही आहे तर सातत्याने वाढत गेलेला राजकीय प्रवाह आहे आणि त्याला प्रवाह रोखायचा असेल तर केवळ भावनिक भाषणे, पत्रकार परिषदा आणि विरोधकांवर आरोप करून चालणार नाहीये. कठोर आत्मपरीक्षण करावे लागणार आहे. संघटना पुन्हा उभी करावी लागेल, कार्यकर्त्यांशी संवाद वाढवावा लागेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नेतृत्वाविषयी निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. कारण आज महाराष्ट्रातील सामान्य मतदार एकच प्रश्न विचारत आहे, जर सतत आमदार जात असतील, खासदार जात असतील, नेते जात असतील तर दोष फक्त जाणाराचा नाही आहे की काहीतरी चूक घरातच आहे. हा प्रश्न विरोधकांचा नाही आहे, हा प्रश्न राजकीय वास्तवाचा आहे. आणि म्हणूनच ऑपरेशन टायगर ही केवळ 6 खासदारांची गोष्ट नाही आहे. हा महाराष्ट्राच्या राजकारणातील नेतृत्व, विचारधारा, संवाद, निष्ठा आणि संघटनात्मक ताकदीचा अर्थ आहे. या आरशात प्रत्येकाला स्वतःचा चेहरा दिसतोय. कोणाला विजय दिसतोय, कोणाला विश्वासघात दिसतोय, कोणाला हिंदुत्व दिसतोय, कोणाला राजकीय अस्तित्वाची लढाई दिसते. पण एक गोष्ट निर्विवाद आहे, महाराष्ट्राच्या राजकारणात
पुन्हा एकदा सत्ता, संघटना आणि नेतृत्व यांचा तिढा मध्यवर्ती ठरलाय आणि या लढाईचा पुढचा अध्याय अजून बाकी आहे. 19 जूनचा दिवस, मुंबईतील वर्धापन दिनाचा सोहळा आणि त्यानंतरच्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणत्या दिशेने घेऊन जातील याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. कारण हा फक्त पक्षांतराचा विषय नाही आहे, हा एका राजकीय वारशाच्या भवितव्याचा विषय आहे आणि म्हणूनच पुढील काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. मित्रांनो, राजकारणात पराभवातून पुनरागमन करता येते, सत्ता गेली तर पुन्हा मिळवता येते, निवडणूक हरली तर पुढची जिंकता येते, पण स्वतःचे आमदार, स्वतःचे खासदार, स्वतःचे पदाधिकारी आणि स्वतःचे कार्यकर्ते जर एकामागोमाग दूर जात असतील तर तो केवळ राजकीय धक्का नसतो, तर तो नेतृत्वावरील विश्वासाचा इशारा असतो. आज उद्धव ठाकरे यांच्यासमोर विरोधकांशी लढण्यापेक्षा स्वतःच्या पक्षातील प्रश्नांची उत्तरे देण्याचे मोठे आव्हान उभे आहे. कारण विरोधकांचा हल्ला पक्षाला कमकुवत करत नाही, पण घरातील वेगा मात्र संपूर्ण इमारत कोसळू शकते. आणि म्हणूनच महाराष्ट्रातील जनता आज एकच प्रश्न विचारत आहे, जर सगळेच चुकीचे होते तर वर्षानुवर्ष पक्षात ठेवले का? आणि जर सगळेच योग्य होते तर एकामागून एक पक्ष का सोडत आहे? ऑपरेशन टायगरने फक्त 6 खासदार नेले नाहीत, तर अनेक अनुत्तरित प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणासमोर उभे केले आहेत. आता हे प्रश्न आत्मपरीक्षणातून सोडवले जाणार की पुन्हा आरोप प्रत्यारोपाच्या धुरळ्यात हरवणार हे येणारा काळच ठरवेल. पण एक गोष्ट निश्चित आहे, 2022 शिवसेना फुटली, 2026 ठाकरे गट हादरलाय आणि जर यानंतरही आत्मपरीक्षण झाले नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणात पुढचा धक्का आणखी मोठा असू शकतो. मित्रांनो, तुम्हाला या संपूर्ण राजकीय घडामोडीबद्दल काय वाटतं? ऑपरेशन टायगर हा केवळ राजकीय डाव होता की ठाकरे गटातील वाढत्या असंतोषाचा स्फोट होता? तुमचं मत आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, न्यूज डंका चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.